चल बबिता, आवर बेटा. गीता, ते आवडतेच ग, पण मला समजत नाही की तू माझ्या प्रत्येक वाढदिवसाला त्या गार्डनमध्ये कशासाठी नेत असते. मान्य आहे, लहानपणी मी तुला त्या गार्डनमध्ये सापडलेले, पण याचा अर्थ असा नाही की त्या गार्डनने मला जन्म दिलाय. बबिता: हो ग, पण आपण जाणार आहोत नेहमीप्रमाणे. चल. होय, जाऊयात. असं म्हणतच बबिता तिच्या पर्समधील तिचा 5 वर्षांची असतानाचा आईबरोबरचा फोटो पाहत मनातच, का ग आई, मला सोडून गेलीस? मला एकदाही भेटावंसं वाटत नाही का तुला? वरून जरी बबिता खूप प्रॅक्टिकल आहे असं दाखवत असली तरी ती आतून खूप हळवी होती. फोटो परत पर्समध्ये ठेवून डोळ्यातील आसव खाली गालावर पडण्याआधी टिपून घेते. तेवढ्यात गीताताई येतात. त्यांच्या नजरेतून ते सुटत नाही, कारण प्रत्येक वाढदिवसादिवशी आपल्या मनात कुठेतरी दाबून ठेवलेल्या आईच्या आठवणींचा कोपरा अश्रुरूपाने बबिताच्या डोळ्यातून बाहेर यायचा. गीताताई तिच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवतात तशी बबिता आपल्या खऱ्या आईची आठवण बाजूला सावरून गीताताईंना मिठी मारते आणि मम्मी आय लव्ह यू. प्रत्येक वर्षाप्रमाणे गीताताई बबिताला जरी गार्डनमध्ये घेऊन जाणार असल्या तरी यावर्षी बबिताच्या 21व्या वाढदिवसादिवशी त्यांनी मनातून बबिताला तिच्या खऱ्या आईला भेटवायचं ठरवलं होतं. हे ना त्यांनी शीलाबाईंना सांगितलं होतं ना बबिताला. लहानपणापासूनच इंद्रधनुष्याचं कुतूहल असणाऱ्या बबिताच्या आयुष्यात आजचा दिवस खऱ्या अर्थाने इंद्रधनुष्य उमटवणारा ठरणार होता. गीताताई आणि रामरावांनीच बबिताला लहानाचं मोठं केलं होतं. बबिताला आईवडिलांचं प्रेम दिलं होतं. आज बबिता 22 वर्षाची झाली होती. 7 वर्षाची असताना भेटली होती ती गीताताईंना जवळच्याच एका गार्डनमध्ये. खूप प्रयत्न केल्यानंतर डॉक्टरांनी गीताताई व त्यांच्या मिस्टरांना स्पष्ट सांगितलं होतं, तुम्ही कधीही आई बाबा नाही बनू शकत. मन हेलावून गेलं होतं दोघांचं. गीताताईंना तर लहान मुलांची खूप आवड होती. खूप मोठा धक्का बसला होता त्यांना. हॉस्पिटलमधून घरी जात असताना त्या रामरावांना तुम्ही जा घरी, मी मागून येते म्हणून त्या गार्डनमध्ये जातात. रामरावही अडवत नाहीत. होऊ दे, हिचं मन मोकळं म्हणून एकटेच जातात घरी. गीताताई एका बाकावर बसून समोरच खेळत असलेल्या लहान मुलांकडे कुतूहलाने पाहत असतात. तेवढ्यात त्यांना शेजारीच एका बाकावर बसलेल्या मालेकींचा संवाद ऐकू येतो. 7 वर्षाची ती मुलगी हट्ट करत होती की मी नाही येणार त्या अंधाऱ्या वाड्यात. इथं बघ कसा लख्ख प्रकाश आहे, छान वारा आहे. ते बघ, ते इंद्रधनुष्य कसं उमटलंय. त्या वाड्यात सगळा अंधार असतो, माझा जीव गुदमरतो तिथं. त्यावर आई समजावत असते, पिल्लू असं नको म्हणूस ग, आपलं घर आहे ते. तिथं नाही जायचं तर मग कुठे राहायचं आपण? तुझा वाढदिवस छान केला की नाही आपण? पुढच्या वाढदिवसाला परत येऊयात. पण आत्ता चल ग राणी, दिवे लागण्याची वेळ झाली. जायला उशीर झाला तर अक्का आपल्याला शिक्षा करतील ग. हा सगळा संवाद गीताताईंनी ऐकल्यावर त्यांना थोडाफार अंदाज येतो की या मायलेकी कोणत्या ठिकाणाहून आल्यात. त्या मुलीची आई खूप समजावत होती तिला, पण मुलगी चांगलीच हट्टाला पेटली होती. मी नाही म्हणजे नाही येणार त्या अंधाऱ्या कोठडीत. तू जा, तुला जायचं तर. मला खेळायचं आहे त्या मुलांबरोबर. असं म्हणत ती त्यासमोर खेळणाऱ्या लहान मुलाकडे बोट दाखवते व धावत पळत त्या मुलाजवळ जाऊन त्यांचा खेळ पाहत बसते. आई आपली दुखी होऊन अथवा कशी समजावू मी हिला, हा विचार करत मुलीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत बसते. गीताताई त्या मुलीच्या आईजवळ जातात व मी काही मदत करू शकते का असं विचारतात. तेव्हा त्या आईला राहवत नाही. मी शीलाबाई, एक वेश्या आहे. ही माझी मुलगी बबिता. हिचा जन्म झाला वेश्याच्या वाड्यातच. लहानपणापासूनच बाहेरच्या जगाची, प्रकाशाची हिला ओढ. तिला अजून नीट कळत नाही की आपली आई कसला व्यवसाय करते. ती अशा अंधाऱ्या कोठडीत का राहते. पण तिला कसं समजावू की मी माझ्या इच्छेने राहत नाही इथं. परिस्थितीने मला ढकललं आहे या खाईत. अहो, मलाही मनापासून वाटतं माझ्या मुलीनेही बाहेरच्या जगात राहावं, शिकून मोठं व्हावं, इंद्रधनुष्याप्रमाणे 7ही रंगाची उधळण करणारी व्हावं. पण माझं दुर्भाग्य म्हणा की नशीब, मी काहीच नाही करू शकत. असं म्हणून शीलाबाई पदराने डोळे पुसतात. गीताताई, तुम्ही रडू नका हो ताई, मी काही मदत करू शकते का तुमची? शीलाबाई, अहो, बबिता जन्मली आणि त्या दिवशीपासून मला धास्ती लागली की आपली मुलगी पण या नरकात पडून राहायला नको. तिची काहीतरी व्यवस्था करा, जेणेकरून तिला त्या वैश्याच्या नरक यातना सोसायला नको. बस, माझं आयुष्य गेलंच आहे त्यात. माझ्या मुलीची
आयुष्य खूप चांगलं व्हावं एवढीच इच्छा आहे. गीताताई ही सगळी कहाणी ऐकून आणि आईच्या काळजाची व्यथा जाणून मनाशीच काहीतरी ठाम निश्चय करून बोलतात. मी गीता शिंदे. डॉक्टरांनी सांगितलंय तुम्ही आई होऊ शकणार नाही. मी बाळ दत्तक घेण्याचा विचार करतच होते तोवर तुम्हा मायलेकींचा संवाद कानावर पडला आणि इथे आले. तर मी कोणतेही आडेवेडे न घेता विचारते तुम्हाला, तुमची बबिता देता का मला? मी करीन तिचा सांभाळ, शिकवेन, आई बनेन, प्रेम देईल, सगळी स्वप्न पूर्ण करीन तिची. शिलाताईचं मन खूप व्याकुळ होतं. आपली मुलगी अशी कशी द्यायची कोणाला या विचाराने. नाजूक परी होती ती शिलाताईची. वाढदिवसादिवशी तिच्या हट्टापायी वाड्यातील अक्काचा रोष ओढवून घेऊन आल्या होत्या त्या तिला गार्डनमध्ये. माझी बबिता, माझं पिल्लू, माझी राणी मला सोडून गेल्यावर कशी राहू मी त्या कोठडीत. तिच्याकडे पाहून तर रोजच्या दिवसाची सुरुवात व्हायची आणि त्या कोठडीतही उजेड पडल्याचा भास व्हायचा. आपल्याला पण आता तीच नसेल तर कोणाकडे पाहून उरलेलं आयुष्य जगू मी? असे एक ना अनेक प्रश्न शिलाबाईच्या हळव्या मनात गर्दी करू लागले. हळव्या झालेल्या आईच्या मनाला धीर देत गीताताई पुढे येऊन, बाई काही घाई नाही, तुम्ही पूर्ण विचार करून मला सांगा. आणि हो, तुमचं उत्तर नाही असेल तरीही हरकत नाही. माझ्या मनात आलेला विचार मी बोलून दाखवला. असंही मी मूल दत्तक घेणारच आहे. मग बबिता नसेल तर दुसरं कोणीतरी घेईनच. पण तुमच्या दोघींचा संवाद आणि तुमची बबिताच्या भविष्याविषयीची काळजी ऐकून मी हा प्रस्ताव तुमच्यासमोर ठेवला इतकंच. खूप कठीण आहे हे सगळं एका आईसाठी आपली मुलगी अशी परक्या माणसाकडे सोपवणं. पण काळजी करू नका, माझ्यावर विश्वास ठेवा. शिलाबाई, नाही हो गीताताई, तुमच्यावर विश्वास बसला आहे माझा. नाहीतरी एका वेश्याच्या मुलीला दत्तक घेण्यासाठी खूप मोठं मन हवंय. ते तुमचं आहे. शरीराची भूक भागवण्याव्यतिरिक्त कोणी कधी एवढ्या आपुलकीने बोललं नाही हो आजपर्यंत. तुमच्या रूपाने देवच भेटला आहे मला, तोही माझ्या मुलीच्या आयुष्यात इंद्रधनुष्यरूपी रंगाची उधळण करणारा. गीताताई, खूप धन्यवाद बाई, तुम्ही माझा हेतू समजून घेतलात म्हणून. आणि असं नाही की मी बबिताला घेऊन जाणार आहे म्हणजे तुमची तिच्याशी कायमची ताटातूट करणार आहे. तर तिच्या प्रत्येक वाढदिवसाला मी तिला गार्डनमध्ये घेऊन येईल. तुम्ही तिला भेटू शकता, डोळे भरून पाहू शकता. शेवटी तुमच्यामुळे मला आई पण भेटणार आहे. हे उपकार मी कधीच नाही विसरू शकणार. शिलाताई आपले आनंद अश्रू पुसतच, गीताताई, खरंच तुम्ही किती स्वच्छ मनाच्या आहात. मी बबिताची खरी आई. तिला भेटल्यावर ती माझ्याकडे परत आली तर याची जराही भीती मनात न ठेवता तुम्ही मला माझ्या मुलीला भेटण्याची परवानगी देत आहात. खरंच खूप नशीबवान आहे माझी बबिता. तिला तुमच्या रूपात एक नवीन आई मिळणार आहे. आता मी निश्चिंत झाले बघा बबिताला तुमच्याकडे सोपवण्यासाठी. असं म्हणून शिलाताई हातातल्या पिशवीतला त्यांचा आणि बबिताचा एक फोटो काढतात व गीताताईंना देतात. हा फोटो राहू द्यात, नंतर बबिताने माझ्याबद्दल विचारल्यावर तिला द्या. कारण इथून पुढे बबिता तुमची. मी तिला प्रत्येक वर्षी या गार्डनमध्ये भेटायला येईन, पण लांबूनच पाहीन तिला. जवळ येऊन तिच्याशी बोलून मला तिच्या मनातील तुमचं स्थान कमी नाही करायचं. खूप खूप धन्यवाद गीताताई. मी निघते. वाडा माझी वाट बघत असेल. माझ्या मुलीला सांभाळा. खूप हट्टी आहे पोर. तिला ना ओल्या नारळाची वडी खूप आवडते, नंतर या रंगाचा फ्रॉक आवडतो, तसे शूज आवडतात, पण मी नाही देऊ शकले. रात्री झोपताना माझ्या कुशीत झोपायला आवडतं. असं म्हणून शिलाताई दुखाचा आवडा गिळतच तिथून पाय काढतात. त्यानंतर गीताताई बबिताकडे वळतात व तुझी आई तुला माझ्याकडे सोडून गेली आहे थोडे दिवस. तुला आवडतं ना बाहेर खेळायला फिरायला, आपण मस्त खेळूयात फिरूयात असं समजावून बबिताला स्वतःच्या घरी नेतात. एवढं मोठं घर, मोठ्या मोठ्या खिडक्या, खूप सारी खेळणी, खूप सारा खाऊ पाहून बबिता आईला त्या दिवशी तरी पूर्ण विसरून जाते. खेळण्याचं वय असते. नंतर रात्री तिला आपल्या आईची कूस आठवते. पण गीताताई एवढ्या प्रेमळ असतात की ती गीताताईजवळ झोपी जाते. हळूहळू दिवस जातात. तशी मधूनच बबिता आठवण काढायची आईची, पण तिला ती अंधारी कोठडी आठवली की ती मनातली आईची आठवण पुसून टाकी आणि तिच्या व आईच्या पोटाला पाहून परत नव्या उमेदीने नवा दिवस पाही. ती जशी मोठी होईल तशी गीताताईंनी तिच्या आईविषयी, आईच्या व्यवसायाविषयी सगळं सांगितलं होतं तिला. फक्त तिची आई प्रत्येक वाढदिवसाला तिला पाहायला येते हे मात्र सांगितलं नव्हतं. कारण तसं न सांगण्याचं शिलाबाईंनीच वचन घेतलं होतं. शिलाबाई बबिताच्या प्रत्येक वाढदिवसाला गार्डनमध्ये येऊन बबिता किती मोठी झाली
कशी दिसते हे लांबूनच एकटक लावून निहाळत बसायच्या. जणू त्यांच्या आयुष्यातील इंद्रधनुष्यच अनुभवायच्या त्या. आज तो दिवस उजाडला होता. 16 वर्षांनी मायलेकींची भेट घडवली जाणार होती. गीताताईंनी करावी. गीताताई पाहतात की एका झाडामागून शीलाबाई बबिताला पाहत आहेत. तेव्हा त्या बबिताला घेऊन थेट शीलाबाईकडे चालू लागतात. शीलाबाई खूप घाबरतात की बबिता त्यांच्या दिशेने येते. अखेर गीताताई बबिताला शीलाबाईसमोर उभ्या करतात आणि बाजूला जाऊन बसतात. आता मायलेकींना समजत नव्हतं की काही सुचत नव्हतं. बबिताने जसं कळायला लागलं तसं फोटोतील आईलाच पाहिलं होतं. समोरची बाई तशीच दिसत होती, फक्त थोडी थकली होती. केस पांढरे दिसत होते, चेहऱ्यावर सुरकत्या होत्या. शीलाबाई तर काहीच न चुकून फक्त स्तब्ध होत्या. बबिताला आठवतो तो दिवस, आईकडे बाहेरच्या जगासाठी, मोकळ्या हवेसाठी केलेला हट्ट, आणि ती मनातून खूप दुःखी होते. आई, मला माफ कर, मीच तुझी अपराधी आहे. तुला त्या अंधाऱ्या कोठडीत ठेवून मी ऐशोआरामाचं आयुष्य जगते. खरंच मला माफ कर. अगं, मला कळत नव्हतं त्यावेळी, पण तू कशाला स्वतः मुलीच्या विरहात राहून मला चांगलं जीवन दिलंस. बोल आई, बोल, असं म्हणून बबिता शीलाबाईंना हलवते. तो मुलीचा स्पर्श, त्या स्पर्शाची किती वाट पाहिली होती शीलाबाईंनी. त्यांच्या डोळ्यातून फक्त आसं वाहत होती, मुलींच्या विरहाची. प्रिय वाचक हो, या कथेतून सांगायचं म्हणजे असं बऱ्याच वेळा होतं की बाहेरील क्षणभंगूर इंद्रधनुष्य पाहण्यासाठी, जगण्यासाठी आपण आपल्या प्रेमाच्या व्यक्तीपासून दूर जातो. ते कसे दूर जातो स्वतःलाही समजत नाही, पण आपण काहीतरी हरवलंय ही पोकळी मनाच्या खोलवर कुठेतरी असतेच. आणि जेव्हा ती पोकळी मिटली जाते तेव्हाच आयुष्यात खरे इंद्रधनुष्य उमटतात. फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.